नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। बघा, आज जसं मी मागे बोललो की आपण PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ घेणार, तर त्या व्हिडिओच्या सिरीजमधला पहिला लेक्चर किंवा पहिला व्हिडिओ आपण आज घेत आहोत। क्लिअर? आणि आपण तलाठी भरतीचे PYQ ॲनालिसिस इथे घेणार आहोत। आणि तो टॉपिक आहे आपला पहिला टॉपिक आपण टेन्सवरचे आपण PYQ पहिल्यांदा पाहणार, टेन्सवर आलेले PYQ। आणि हे जे PYQ असतील हे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक एक्झाम म्हणजे येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेसाठी प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला PYQ आणि आपला अभ्यास, ठीक आहे, इंग्लिश ग्रामरचा अभ्यास आणि PYQ याच्यासोबत आपली लिंक जोडता आली पाहिजे, ठीक आहे, तरच आपलं म्हणजे पुढे आपण ते प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो। त्यामुळे हे व्हिडिओ महत्त्वाचे तुम्हाला ठरतील असं मी आशा व्यक्त करतो, ठीक आहे। चला आता लक्षात घ्या, तलाठी PYQ ॲनालिसिस लेक्चर जर तलाठी भरती जर आपण पाहिली मागची तलाठी भरती, तर एकूण बघा 57 शिफ्टमध्ये हा पेपर झाला होता। 57 शिफ्टमध्ये हा पेपर झालेला होता। आणि 57 शिफ्टमध्ये जर पाहिलो तर एका शिफ्टला 25 प्रश्न, ठीक आहे, इंग्लिश ग्रामरचे विचारलेले होते। आणि 25 प्रश्न हे वेगवेगळे, म्हणजे तुम्हाला जर प्रश्न जर बघितले बघा, तर प्रश्न हे जवळपास 16 ते 17 प्रश्न हे कोर ग्रॅमॅटिकल पार्टवर होते। आणि जवळपास 7 ते 8 प्रश्न जर पाहिले, 7 ते 8 प्रश्न हे वोकॅबुलरीवर होते, वोकॅबवर होते, वोकॅब, ठीक आहे। म्हणजे 16 ते 17 प्रश्न हे ॲक्च्युअल ग्रॅमॅटिकल पार्टवर होते आणि 7 ते 8 प्रश्न हे वोकॅबवर विचारलेले दिसतात। आणि मग त्याच्यामध्ये टेन्सवर आजचा जो टॉपिक आहे बघा, आजचा टॉपिक जो आहे टेन्स नावाचा टॉपिक, त्या टॉपिकवर प्रत्येक शिफ्टला, ठीक आहे, प्रत्येक शिफ्टला 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत। आता मी काय केलं बघा, मी या व्हिडिओमध्ये किंवा मी आपलं लेक्चर आपण मध्ये काय करणार आहोत, तर 57 शिफ्टला म्हणजे मी काय केलं, तर चॅप्टर वाईज त्याचे PYQ बाहेर काढले। मग टेन्सचे असतील, ठीक आहे, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीचचे असतील, ठीक आहे, क्वेश्चन टॅगचे असतील, आर्टिकलचे असतील, प्रत्येक प्रश्न आपण बाहेर काढले आणि त्यानुसार आपण ॲनालिसिस करणार आहोत, ठीक आहे। तर बघा, पहिला प्रश्न बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं इथं, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर, असा प्रकारचा प्रश्न आहे, ठीक आहे। मग याच्यामध्ये काय विचारलं आहे, यू मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यू गो होम। आता जर तुम्ही हा जर प्रश्न आपल्याला एरर विचारलेला आहे, एरर शोधायचा आहे, यू मस्ट फिनिश्ड, क्लिअर, मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यू गो होम, अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा। याच्यामध्ये यू काय, तर यू हा याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, ठीक आहे। मस्ट काय, तर मस्ट हा मॉडल ऑक्झिलरी आहे। आणि फिनिश काय, तर फिनिश्ड हा मेन वर्ब आहे, मेन वर्ब, हे गोष्ट लक्षात घ्या, क्लिअर आहे। आणि इंग्लिश ग्रामरमध्ये रूल असा आहे बघा, रूल सुरुवातीला सब्जेक्ट येतो, त्यानंतर सपोर्टिंग वर्ब येतो आणि त्यानंतर मेन वर्ब येतो, मेन वर्ब, ठीक आहे। तर हा इंग्लिश ग्रामरचा बेसिक रूल आहे, क्लिअर, बेसिक रूल आहे। आता इथे महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, सब्जेक्टनुसार सपोर्टिंग वर्ब ठरतो आणि सपोर्टिंग वर्बनुसार मेन वर्ब ठरत असतो। परंतु हा जर प्रश्न पाहिला, यामध्ये यू मस्ट फिनिश, ठीक आहे, इथे बघा मस्ट फिनिश आहे, म्हणजे हा मॉडल ऑक्झिलरी आहे आणि त्यानंतर, ठीक आहे, V3 वापरले दिसते, V3 हे V3 आहे, V3 बरोबर आहे। परंतु इंग्लिश ग्रामरचा बेसिक रूल असा आहे, मॉडल ऑक्झिलरी नंतर V1चा वापर केला जातो, त्यामुळे ह्या प्रश्नामधलं जे एरर आहे ते मस्ट फिनिश हे एरर आहे बघा, हे एरर आहे, ठीक आहे। म्हणजे इथं बघा बेसिक नियम असा आहे, इंग्लिश ग्रामरमध्ये बेसिक नियम असा आहे, सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब कोणते येतात बघा, तर जर सपोर्टिंग वर्ब एम ऑर वॉज वेअर असेल तर मेन वर्ब हा बिफोर येतो, बिफोर, हे गोष्ट लक्षात घ्या। जर सपोर्टिंग वर्ब एम ऑर वॉज वेअर असतील तर मेन वर्ब हा बिफोर येतो। जर सपोर्टिंग वर्ब हॅड असेल तर मेन वर्ब हा V3 येतो, लक्षात घ्या, बरोबर। जर सपोर्टिंग वर्ब हा एम ऑर वॉज वेअर असेल तर मेन वर्ब हा बिफोर येतो। जर सपोर्टिंग वर्ब हॅज हॅड असेल तर मेन वर्ब हा V3 येतो, क्लिअर। त्यानंतर बघा, जर सपोर्टिंग वर्ब डू डज डीड आणि मॉडल ऑक्झिलरी असेल तर मेन वर्ब हा V1 येतो। आणि लक्षात घ्या, V2च्या आधी कोणत्याही सपोर्टिंग वर्बचा वापर केला जात नाही। त्याचं कारण बघा, V2 हा पास्ट टेन्स आहे आणि याच्यामध्ये डीड हा लपलेला असतो आणि डीड हा पास्ट टेन्स असतो, त्याच्यामुळे V2च्या आधी कुठल्याही सपोर्टिंग वर्बचा वापर केला जात नाही, इतके गोष्टी लक्षात ठेवायच्या, ठीक आहे। मग इथे बघा मस्ट फिनिश आहे। आता हे मस्ट काय, तर मॉडल ऑक्झिलरी म्हणजे कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वुड, हे जे सगळे शब्द आहेत त्याला मॉडल ऑक्झिलरी असं म्हणतात। हे डिटेलमध्ये काय आहेत आपण लेक्चरमध्ये डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल बघा, मस्ट फिनिश हे यामध्ये एरर आहे। मग ऑप्शन 2 हे
यामध्ये उत्तर असेल. म्हणजे हे प्रश्नातला जो पार्ट आहे बघा, यू मस्ट फिनिश, हे त्याच्यामध्ये एरर आहे. क्लिअर. तर हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर विचारलं आहे आपल्याला. ठीक आहे, एरर विचारला आहे आणि काय म्हटलं आहे, शी रीड्स द मॉर्निंग न्यूजपेपर एव्हरी डे अँड देन वेंट आउट फॉर अ वॉक. ठीक आहे, इथे लक्षात घ्या एक कीवर्ड आहे बघा, एव्हरीडे नावाचा कीवर्ड दिसतो आपल्याला. आणि हा एव्हरीडे नावाचा जर कीवर्ड पाहिला तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. एव्हरीडे हा जो बघा, हे जर वाक्य जर पाहिलं आपण तर हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय बोलतं बघा, देन वेंट आउट फॉर अ वॉक. ठीक आहे, शी रीड्स द मॉर्निंग न्यूजपेपर एव्हरी डे अँड देन वेंट आउट फॉर अ वॉक असं म्हटलेलं आहे. इथे लक्षात घ्या सुरुवातीचा भाग हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आहे आणि दुसरं जे वाक्य इथे बघा एंडने मिळून दुसरं वाक्य जोडलेलं आहे, देन वेंट आउट फॉर अ वॉक. मग इथे लक्षात घ्या वेंट आणि वेंट, हा वेंट V2 आहे, V2. क्लिअर. पास्ट टेन्सचं वाक्य दिसतं आपल्याला, त्याच्यामुळे हे याच्यामधलं एरर आहे. वेंट नाही पाहिजे इथे आपल्याला, तर इथे पाहिजे आपल्याला गोज. इथे गोज असतं तर वाक्य हे करेक्ट असतं, बरोबर आहे. म्हणून हा जो पार्ट आहे त्यामध्ये एररचा पार्ट आहे, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन बघा वेंट कुठे आहे, वेंट हे इथे दिसतो आपल्याला. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर असेल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, इथे विचारलं आहे आपल्याला अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक. ठीक आहे, रिकामी जागा दिलेली आहे आणि त्यामध्ये योग्य ऑप्शन कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. जर स्टेटमेंट जर वाचलो आपण तर काय, आय डॅश 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 दिस हॉलिडे विथ यू सिन्स यू बिकम अ डॉक्टर. सिन्स यू बिकम अ डॉक्टर. ठीक आहे, म्हणजे बघा याचा नियमच आहे, एखादी क्रिया समजा पास्टमध्ये सुरू झाली आणि ती आत्ता संपली असेल किंवा भविष्यात सुरू असेल तर असे वाक्य हे ठीक आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहितात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहितात. ठीक आहे, आता लक्षात घ्या जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जर आपण काय म्हणतो स्ट्रक्चर जर पाहिलं, स्ट्रक्चर हे सब्जेक्ट असते, त्यानंतर हॅज किंवा हॅव. ठीक आहे, त्यानंतर बीनचा वापर होतो, बीनचा वापर, आणि V4चा वापर होतो, V4चा वापर. लक्षात घ्या. ठीक आहे, तर असं स्ट्रक्चर पाहिजे. आणि असं स्ट्रक्चर जर पाहिलं तर ऑप्शन आपल्याला फक्त 2 मध्ये दिसते बघा. जर हॅड प्लॅन जर विचार केला, हे पास्ट परफेक्टचं वाक्य आहे, पास्ट परफेक्टचं वाक्य. ठीक आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन 3 सुद्धा येणार नाही, अशा प्रकारची रचना नाही आणि अशा प्रकारचं सुद्धा येणार नाही. ठीक आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द वर्ड दॅट नीड्स टू बी चेंज टू मेक द सेंटेन्स करेक्ट. ठीक आहे, आता बघा असा शब्द शोधायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. इथं शब्द शोधून तो करेक्ट करायचा आहे. ठीक आहे, मग ही वॉज टायर्ड अँड फॉलन अस्लीप इमिडिएटली. ठीक आहे, आता बघा लागोपाठ ज्या दोन्ही क्रिया घडतात, बरोबर, दोन्ही क्रिया ह्या लागोपाठ घडलेल्या आहे. आणि जर इथं जर पाहिलं बघा तर ही वॉज टायर्ड हे पहिलं सेंटेन्स आहे आणि फॉलन अस्लीप इमिडिएटली हे दुसरं सेंटेन्स आहे. ठीक आहे, मग हे जे सेंटेन्स पाहिलं हे सेंटेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्सचं हे सेंटेन्स आहे. आणि पुढचं सेंटेन्स बघा इथे फॉलन दिसतो आपल्याला. फॉलन म्हणजे काय तर V3 आहे, V3. ठीक आहे, ते इथे V3 नाही, इथे आपल्याला सिम्पल V2 पाहिजे, V2. ठीक आहे, म्हणजे याचा बघा याचे वर्ब फॉर्म कोणते कोणते आहेत. एक आहे बघा फॉल. ठीक आहे, दुसरा वर्ब फॉर्म आहे फेल, तिसरा वर्ब फॉर्म आहे फॉलन. ठीक आहे, आणि चौथा वर्ब फॉर्म आहे फॉलिंग असा वर्ब फॉर्म आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते फॉलन नाही तर फेल पाहिजे, म्हणजे V2चा वापर पाहिजे. म्हणजे करेक्ट वाक्य काय होणार याचं करेक्ट वाक्य, ही वॉज टायर्ड अँड फेल अस्लीप इमिडिएटली. क्लिअर. तर हे याचं करेक्ट उत्तर म्हणजे काय बघा, करेक्ट उत्तर याचं ऑप्शन 4 इज करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. आणि स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, आय एम नोईंग हिम सिन्स 2014. बरोबर आहे, मी त्याला 2014 पासून ओळखतो, असा प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो सिन्स कीवर्ड आहे, सिन्स कीवर्ड, तर सिन्स कीवर्ड बघा कुठे येतो, कोणत्या टेन्समध्ये येतो तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सिन्स हा कीवर्ड येतो. आणि त्याचं सूत्र बघा, सूत्र म्हणजे फॉर्म्युला काय तर सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट येतो, त्यानंतर हॅज किंवा हॅव असतो. ठीक आहे, त्यानंतर V3 प्लस ऑब्जेक्ट हे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, कीवर्डवरून आपल्याला ते लक्षात येते. ठीक आहे, मग इथे कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते बघा तर फक्त आपल्याला इथे वॉज नाही जमणार. ठीक आहे, हॅड नाही जमणार, नोज नाही जमणार. इथे बघा हॅव नोन. ठीक आहे, हा V3 दिसतो आपल्याला आणि इथे हॅव वापरलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर काय असेल तर ऑप्शन 4 इज करेक्ट चॉईस किंवा राईट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये म्हटलेला आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. आपल्याला एरर शोधायचा आहे आणि स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, दिस नोमॅड्स लिव्ह वेअर दे कुड फाइंड फूड टू सपोर्ट देअर फॅमिलीज.
बरोबर, अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा, जर तुम्ही चांगलं जर याला ऑब्झर्व कराल तर ठीक आहे, इथे बघा लिव्ह दिसतो आपल्याला. लिव्ह म्हणजे V1 आहे. ठीक आहे, V1 म्हणजे काय, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, आणि मग पुढे जर पाहिलं आपण, पुढे बघा वेअरने पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला. पुढचं म्हणजे स्टेटमेंट दिलेलं आहे, इथे कुड वापरलेला आहे. कुड. ठीक आहे, कुड हा काय, कुड हा पास्ट आहे. पास्ट, कुड हा पास्ट आहे. पास्ट क्लिअर आहे. मग इथे करेक्ट काय पाहिजे आपल्याला, कॅन पाहिजे. कॅन असतं ते करेक्ट असतं. बरोबर आहे, म्हणून हे त्याच्यामधली एरर असेल. मग करेक्ट काय होईल बघा, दिस नोमॅड्स लिव्ह वेअर दे कॅन फाइंड फूड टू सपोर्ट देअर फॅमिलीज, असा प्रकारचा प्रश्न. ठीक आहे, म्हणजे करेक्ट उत्तर काय असेल, कुड दिसतो आपल्याला. कुड हा फक्त ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसतो, त्याच्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट, काय म्हणतो, करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्राइट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. क्लिअर. हा सिंपल प्रश्न जर पाहिला, मोहन डॅश 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 जॉईन द आर्मी नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्याची गोष्ट इथे करताना दिसते आपल्याला. म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सचा क्वेश्चन आहे. सिंपल फ्युचर टेन्स. ठीक आहे, सिंपल फ्युचर टेन्सबद्दल बोलत आहे. याच्यावर सिंपल फ्युचर टेन्स कुठे येणार, फक्त विल येणार बघा, विल. ठीक आहे, ऑप्शन 7 याचं ऑप्शन हे 4 येणार. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, बरोबर आहे, प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र आहे. ठीक आहे, किंवा फॉर्म्युला आहे अशा प्रकारचा. वुड, विल बी येणार नाही, वुड बी येणार नाही आणि वुडसुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 4, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर असेल ऑप्शन 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, असा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. आणि प्रश्न म्हणजे स्टेटमेंट काय विचारलं आहे, द ट्रेन डॅश 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 ॲट 8 o'clock इन द इव्हनिंग. ठीक आहे, बघा हा जर प्रश्न पाहिला ना, हा प्रश्न फिक्स फ्युचर दिसतो आपल्याला. फिक्स फ्युचर किंवा प्लॅन फ्युचर असेल तर अशी वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. ठीक आहे, मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं तर इथे बघा, ऑट टू हॅव अराईव्ह येणार नाही, विल हॅव येणार नाही, अरायव्हिंग येणार नाही. ठीक आहे, अराईव्ह जर पाहिलं, अराईव्ह, तर हे याचं करेक्ट उत्तर असेल. क्लिअर, अराईव्ह याचं करेक्ट उत्तर असेल. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बरोबर V1ला एस किंवा ES जोडला जातो. ठीक आहे, एस किंवा ES जोडला जातो. इतकं गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. हे आपण पुढे सुद्धा पाहणार आणि लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारलेला आपल्याला, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. बरोबर आहे, ऑप्शन असा शोधायचा आहे जो काय म्हणतो, एरर हा रेक्टिफाय करेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये स्टेटमेंट काय दिलं आहे, रिवा इज स्टडिंग फॉर हर एक्झाम व्हाईल हर सिस्टर वॉच्ड टेलिव्हिजन विदाऊट एनी वॉरी अबाउट द एक्झाम. ठीक आहे, अशा प्रकारचे 2 स्टेटमेंट आपल्याला दिसतात. तर पहिलं जर स्टेटमेंट पाहिलं बघा, पहिलं स्टेटमेंट जर पाहिलं तर रिवा इज स्टडिंग. ठीक आहे, हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आणि पुढचं जर वाक्य बघा, इथे बघा वॉच दिसतं आपल्याला, वॉच्ड. ठीक आहे, हे पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स म्हणजे इथे V3 वापरलेला दिसतो. त्याच्यामुळे पुढचं वाक्यसुद्धा म्हणजे सुरुवातीचं वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. आणि पुढील वाक्यसुद्धा म्हणजे हर सिस्टर वॉचिंग. बरोबर आहे, बघा इथे लिहिलं आहे हर सिस्टर इज वॉचिंग. आणि नुसतं बघा एक गोष्ट लक्षात घ्या, पुढचं वाक्यसुद्धा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पाहिजे. बरोबर. आणि सुरुवातीचा पहिलाच प्रश्न आपण पाहिला होता बघा, फर्स्ट क्वेश्चन आपण जेव्हा पाहिला तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण सांगितलं V4 जो आहे तो विदाउट सपोर्टिंग वर्ब येऊ शकत नाही, फक्त V2 हा विदाउट सपोर्टिंग वर्ब येतो. म्हणून आपण जर इथे वॉचिंग जर लिहिलं तर त्याच्या आधी बघा सपोर्टिंग वर्ब असणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन नंबर 4. बरोबर, हे याचं करेक्ट आन्सर असेल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 या म्हटलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. आणि स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला, दो द पेरेंट्स हॅव आस्क्ड द बॉय टू स्टॉप प्लेइंग ही वॉज प्लेइंग. 2 स्टेटमेंट दिलेले दिसतात आपल्याला. बरोबर आहे. इथे बघा हा पहिलं स्टेटमेंट जर पाहिलं तर पहिलं स्टेटमेंट हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे हॅव प्लस V3 दिसतो आपल्याला, V3. ठीक आहे, V3 जर जिथे असेल ते परफेक्ट टेन्स असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढचं स्टेटमेंट जर पाहिलं ना आपण, पुढचं जे वाक्य आहे ही वॉज प्लेइंग, हे पास्ट कंटिन्युअस टेन्स दिसतो आपल्याला, पास्ट कंटिन्युअसमध्ये वापरलेला आहे. परंतु बघा नियम असा इंग्लिश ग्रामरमध्ये, पहिलं वाक्य जर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं असेल तर दुसरं वाक्य हे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पाहिजे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पाहिजे. त्यामुळे बघा इथे ही प्लेड जमणार नाही. ठीक आहे, ही इज प्लेड जमणार नाही. बघा ही इज प्लेइंग. बरोबर, हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ही लाईक्स द करी बिकॉज इट इज ऑलवेज टेस्टिंग व्हेरी गुड. ठीक आहे, इथे बघा जर प्रॉपर आपण तो शब्द पाहिला टेस्टिंग. ठीक आहे, हा जो शब्द आहे बघा टेस्टिंग, या शब्दांना किंवा एक शब्द आहे टेस्ट,
एक शब्द आहे टेस्ट, ठीक आहे. ह्या शब्दाला आपण स्टेटिव्ह वर्ब म्हणतो, स्टेटिव्ह वर्ब, याला आपण स्टेटिव्ह वर्ब म्हणतो, ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला समजा एखादी असं स्टेटमेंट दिलं असेल तर त्या स्टेटमेंटमधल्या प्रत्येक शब्दाची जागा काय, हिला काय म्हणतात, लाईक्स म्हणजे काय, दिस याची पोझिशन इथे कशी, आपल्याला बघा ते इंग्लिश ग्रामरमध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे, बरोबर. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, तर प्रत्येक शब्दाचं स्थान नेमकं कोणतं आहे, प्रत्येक शब्दाला काय म्हणतात त्याचा अर्थ आपल्याला डिटेलमध्ये कळायला लागेल, ठीक आहे. मग इथे लक्षात घ्या, हा जो टेस्ट नावाचा जो शब्द दिसतो, टेस्ट नावाचा जो वर्ब आहे, वर्ब, बरोबर. हा वर्ब जो आहे लक्षात घ्या, याला स्टेटिव्ह वर्ब म्हणतात आणि याला ING फॉर्म लागत नाही, याला ING फॉर्म लागत नाही, ठीक आहे. का बरं, याचं कारण ज्या क्रिया नेहमी घडतात, ठीक आहे, ज्या क्रिया नेहमी घडतात त्याला ING फॉर्म लागत नाही. मग जसं की उदाहरणामध्ये रिस्पेक्ट, रिस्पेक्ट, आपण नेहमी आईवडिलांचा आदर करतो, बरोबर आहे, त्या क्रिया नेहमी घडतात, क्लिअर. मग अशा शब्दांना ING फॉर्म लागत नाही. त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर काय असेल बघा, याचं करेक्ट उत्तर हे इट ऑलवेज टेस्ट्स, ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर असेल. हे गोष्ट इथे लक्षात ठेवा, क्लिअर. ऑप्शन 3 येणार नाही, कारण लक्षात घ्या, हे टेस्ट जो आहे तो, बरोबर, इथे V1 आहे, V1 असल्यामुळे लक्षात घ्या, इथे V1 असल्यामुळे V1ला S किंवा ES लागतो, S किंवा ES लागतो. त्याचा एक नियम आहे, तो आपण क्लासमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 12, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द चिल्ड्रन रिकाम्या जागा हॅपीली चेसिंग ईच अदर इन द पार्क, ठीक आहे. मग याचं ऑप्शन काय असेल बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे बघा ऑप्शन जर पाहिलो आपण चांगल्या पद्धतीने, जर इथे ऑप्शन पाहिले, हॅज रनिंग जमणार नाही, विल रनिंग जमणार नाही, बरोबर. हॅव विल रनिंग असं ग्रामॅटिकल म्हणजे इंग्लिश ग्रामरमध्ये असा कोणता रूल सुद्धा नाही, ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली आपण ऑप्शन 4 पर्यंत पोहोचतो, बरोबर. हॅज रनिंग आणि विल रनिंग काय म्हटलं आपण बघा, सुरुवातीला पहिला प्रश्न सांगितला आपण, जर वाक्य एमिझार वॉज वेअर जर असेल, ॲमिझार वॉज वेअर जर सपोर्टिंग वर्ब असेल तर V4 हा मेन वर्ब येतो, ठीक आहे. इथे जर पाहिलो तर हॅज नंतर V4 वापरलेला आहे, विल नंतर V4 वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन कट होतात आणि डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत पोहोचतो, ठीक आहे. मग याचं करेक्ट उत्तर किंवा करेक्ट स्टेटमेंट काय होणार, द चिल्ड्रेन रन हॅपीली चेसिंग ईच अदर इन द पार्क, अशा प्रकारचं स्टेटमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर, अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. आणि स्टेटमेंट काय दिला आहे, द शेफ रिकामी जागा पॅशनेटली इन्फ्युजिंग फ्लेवर्स टू क्रिएट डिलिशियस फूड्स, बरोबर. आता हॅज कुक्स, ठीक आहे. पहिला ऑप्शन बघा, हॅज कुक्स म्हणजे हॅज कुक्स बघा, इथे जर पाहिलं आपण तर हॅव, हॅज आणि हॅड, हॅव हॅज हॅड नंतर V3चा वापर करतात, V3चा वापर, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन इथे कट होतो बघा. त्यानंतर हॅड बीन कुक्ड येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर विल कुकिंग चालणार नाही, क्लिअर मुद्दा. आता बघा, जर पाहिलं आपण हे जे प्रश्नाचं जर आपण एक प्रकारचं जर काय म्हणतो सेन्स जर पाहिला तर हा सेन्स कुक्स बघा, V1 आहे, V1. आणि हा प्रश्न सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, हे स्टेटमेंट सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. हॅज कुक चालणार नाही, ठीक आहे. विल कुकिंग चालणार नाही, हॅड बीन कुक चालणार नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. मला सांगायचं काय नेमकं बघा, तुमच्या जर कॉन्सेप्ट एकदम क्लिअर असतील ना तर आपल्याला प्रश्न न पाहता सुद्धा आपण नुसतं ऑप्शन पाहून ऑप्शन एलिमिनेट करून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक, ठीक आहे. मग इथे काय बोलला आहे, राजेश डॅश 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 द IPL मॅच ऑल नाईट, बरोबर, ऑल नाईट. हा जर प्रश्न पाहिला तर हा प्रश्न पास्ट टेन्सचा आहे, पास्ट टेन्सचा हा प्रश्न आहे, ठीक आहे. त्यामुळे याचा करेक्ट उत्तर काय असेल, वॉज वॉचिंग. राजेश वॉज वॉचिंग द IPL मॅच ऑल नाईट, ठीक आहे. हॅज वॉचिंग जमणार नाही, इज वॉचिंग जमणार नाही, इज वॉच जमणार नाही, त्यामुळे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 2 इज राईट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15. याच्यामध्ये काय म्हटलं, रेक्टिफाईज द एरर. आणि स्टेटमेंट आहे, महेश हॅज मेट हिज अंकल वेन ही वॉज गोईंग टू हिज फ्रेंड्स हाऊस लास्ट वीक, ठीक आहे. या प्रश्नामध्ये जर पाहिलो तर वॉज गोईंग म्हणजे पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे पुढचं, ठीक आहे. आणि हे जर वाक्य पाहिलं तर हे वाक्य बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हॅज, बरोबर, हॅज मेट, मेट हा V3 आहे, V3, ठीक आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, इथे V3 येणार नाही, क्लिअर.
म्हणजे सिंपल बघा काय लक्षात ठेवायचं आपल्याला, तर सुरुवातीचं बघा वाक्य, सुरुवातीचं वाक्य पाहिजे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं आणि त्याच्यानंतरचं वाक्य हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं असायला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारची वाक्याची रचना पाहिजे आपल्याला. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असेल बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे दिलेला आहे, इथे हॅड बीन मीटिंग दिसतो आपल्याला, ऑप्शन येणार नाही. वेन ही इज गोईंग येणार नाही, बरोबर. इथे वेन ही गोज बरोबर आहे, हे प्रेझेंट टेन्स दिसतो आपल्याला, येणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन नंबर 15. क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 16, ज्यामध्ये काय म्हटलं आहे सिंपल, हॅड शिवा अँड अकबर अराइव्ह वेन आय कॉल्ड यू येस्टरडे. बघा हॅड दिलेलं आहे आपल्याला, हॅड. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, हॅव हॅज हॅड असेल, हॅव हॅज हॅड असेल तर नेहमी V3चा वापरतो, V3चा. ठीक आहे, मग इथे बघा हॅड नंतर इथे अराइव्ह वापरलेला आहे आणि अराइव्ह हा V1 आहे, बरोबर. आपल्याला काय पाहिजे, V3 पाहिजे. म्हणजे करेक्ट काय होणार, अराइव्ड पाहिजे, तेव्हा हे क्वेश्चन किंवा ते स्टेटमेंट तेव्हा हे करेक्ट असतील. ठीक आहे, मग याचं करेक्ट उत्तर काय असेल, याचं करेक्ट उत्तर हे अराइव्ड कुठे दिसतो बघा, ऑप्शन ए, हे त्याचं एरर असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17. त्याच्यामध्ये काय विचारलं, एरर विचारलं आपल्याला, आय वॉन्ट्स टू गो ऑन अ हॉलिडे विथ माय पेरेंट्स अँड सिस्टर. याच्यामध्ये बघा हे जर आपण पाहिलं, प्रश्न जर ऑब्झर्व केला तर हा आय हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर वॉन्ट्स हा काय म्हणतो, हा V1 आहे, V1. ठीक आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1ला बरोबर आहे, V1ला एस किंवा ES जोडण्याचा काही नियम आहे. मग तो नियम कोणता बघा, जर बघा सब्जेक्ट हा आय बरोबर, त्यानंतर V, त्यानंतर यू, त्यानंतर ते हे जर सब्जेक्ट असतील तर V1ला एस किंवा ES जोडल्या जात नाही. हे गोष्ट लक्षात घ्या, आय बी यू ते हे जर सब्जेक्ट असतील तर V1ला एस किंवा ES जोडल्या जात नाही. आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असेल. ठीक आहे, मग लक्षात घ्या काय म्हणतो आपण, ही जर सब्जेक्ट ही शी इट बरोबर, ही शी इट असेल तर याला V1ला एस किंवा ES जोडतात. हा इंग्लिश ग्रामरचा बेसिक रूल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 18. इन अ फ्यू इयर शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करियर. एरर आपल्याला विचारला आहे बघा. इन अ फ्यू इयर म्हणजे काय, तर सिंपल आपल्याला फ्युचर टेन्सबद्दल बोलत आहे, फ्युचर टेन्सबद्दल बोलत आहे, बरोबर. मग याचं करेक्ट उत्तर काय असेल, शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करियर. हे असं येणार नाही. आपल्याला काय पाहिजे, फ्युचर टेन्समध्ये जर पाहिलो, फॉर परस्यू येणार नाही, तर इन परस्यू येणार नाही, हॅज स्टडिंग येणार नाही, विल बी स्टडिंग असं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तेव्हा ते फ्युचर टेन्सचं वाक्य असेल, कारण वाक्याचा सेन्स पाहिला तर वाक्याचा सेन्स आपल्याला फ्युचर टेन्सबद्दल बोलतो. त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज राईट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स द एरर. ही मीट हिज बेस्ट फ्रेंड एव्हरी वीकेंड फॉर अ कप ऑफ कॉफी. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बघा, हे सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं आपण, इथं मीट दिलेलं दिसतो बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आणि इथे मीट दिलेलं आहे, सब्जेक्ट काय ही आहे आणि V1 आहे, V1. आणि V1ला इथे आपल्याला एस जोडलेला पाहिजे, क्लिअर. तेव्हा हे वाक्य करेक्ट असेल. म्हणजे ऑप्शन काय असेल याचं बघा, तर ही मीट ऑप्शन 3 याचं उत्तर असेल. एरर असेल याच्यामध्ये. आत्ताच सांगितल्यापैकी बघा मी पुन्हा सांगतो, जर सब्जेक्ट आय वी यू दे असेल तर त्याला V1ला एस किंवा ES जोडला जात नाही. जर सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इट हे जर सब्जेक्ट असतील तर V1ला एस किंवा ES जोडल्या जातो. ही गोष्ट इथे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं ऑप्शन हे ऑप्शन 3 याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स वर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक. याच्यामध्ये काय विचारलं आहे, द IPL सेमीफायनल मॅच डॅश ॲट 9:30 PM. 9:30 PM असा प्रश्न आहे. हा जर प्रश्न पाहिला बघा तर हा प्रश्न सिंपल, हा प्रश्न बघा फिक्स फ्युचर सांगतो, फिक्स फ्युचर. हा प्रश्न फिक्स फ्युचर आहे. फिक्स फ्युचरबद्दल माहिती देतो किंवा प्लॅन फ्युचर, म्हणजे जी गोष्ट नजीकच्या काळामध्ये 100% ती होणारच आहे, असे प्रश्न हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितात. ठीक आहे, मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर पाहिलं बघा, इथे विल बी स्टार्ट चालणार नाही, स्टार्टिंग चालणार नाही, विल बी स्टार्ट चालणार नाही. म्हणजे याचं करेक्ट उत्तर स्टार्ट्स असेल, स्टार्ट्स. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर काय असेल, स्टार्ट्स असेल. क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे,
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 21. यामध्ये बाय द टाइम ही ग्रॅज्युएट फ्रॉम युनिव्हर्सिटी इन 4 years ही विल बी स्टडिंग फॉर ओव्हर अ डिकेड. ठीक आहे, आता बघा हा 4 year म्हणजे 4 वर्षानंतरची गोष्ट आहे. मग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हे वाक्य पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आणि इथे बघा विल बी स्टडिंग दिसते आपल्याला, तर हे चालणार नाही. मग काय पाहिजे आपल्याला, विल हॅव बीन स्टडिंग पाहिजे आपल्याला, विल हॅव बीन स्टडिंग. इथं सिन्स ओव्हर अ डिकेड नाही चालणार, फ्रॉम अ युनिव्हर्सिटी नाही चालणार, बाय द टाइम ही ग्रॅज्युएट हे सुद्धा चालणार नाही. ज्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर काय असेल, 21चं ऑप्शन 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन दिला आपला, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर विचारला. लास्ट नाईट आय एम इटिंग अ बनाना फॉर डिनर. बघा इथे लास्ट नाईट म्हणजे मागच्या रात्रीची गोष्ट केलेली आहे. आय एम इटिंग जमणार नाही, म्हणजे इथं करेक्ट उत्तर काय पाहिजे, हॅड जमणार काय नाही जमणार. म्हणजे वाक्य बघा, लास्ट नाईट म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि सिंपल पास्ट टेन्स हॅड चालणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर बघा हे याचं उत्तर असेल आपलं करत क्लिअर कोणतं, लास्ट नाईट आय एट अ बनाना फॉर डिनर. लास्ट नाईट आय वॉज चालणार नाही. त्यानंतर लास्ट नाईट आय हॅड एट चालणार नाही. क्लिअर आहे, त्याच्यामुळे करेक्ट उत्तर याचं काय असेल, ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब विचारला आहे. शी रिकामी जागा फ्रेंच ॲक्सेंट. मग हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. ठीक आहे, मग शी नंतर बघा कोणता येतो, तर इज हॅव्हिंग चालणार नाही, बरोबर. हॅव येणार नाही, हा प्लुरल वर्ब आहे. विल बी हॅव्हिंग चालणार नाही, त्याच्यामुळे हॅज सिंपल म्हणजे शी हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब येतो, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 हे असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय म्हटलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स वर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि काय म्हटलं स्टेटमेंट, शेक्सपियर डॅश 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 लाईफ इज बट अ वॉकिंग शॅडो, अशा प्रकारचं स्टेटमेंट शेक्सपियरने केलेलं होतं, बरोबर आहे. आता बघा शेक्सपियर हा जर व्यक्ती पाहिला तो सध्या तो जिवंत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे विल से येईल का, येणार नाही. त्याच्यामुळे विल बी से येईल का, येणार नाही. ठीक आहे, से येईल का, बघा सेच्या ठिकाणी जर सेज असतं, सेज असते तर हे वाक्य बरोबर असतं, त्याच्यामुळे से येणार नाही, तर याचं करेक्ट उत्तर हे सेड असेल. क्लिअर, क्वेश्चन नंबर 24. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 शेवटचा प्रश्न बघा आजच्या सेशनमधला. याच्यामध्ये विचारलं फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर विचारलेला आहे आपल्याला. आणि प्रश्न काय म्हणला बघा, हिज शोल्डर वेअर स्टिफ अँड ही कुड सेन्स अ डिस्कम्फर्ट इन हिज थायस टू. ठीक आहे, आता बघा कुड नंतर सेन्स दिसतो आपल्याला. ठीक आहे, कुड काय, हे मॉडल ऑक्झिलरी आहे, पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. आणि सेन्स काय, हा विथ्री आहे, बरोबर आहे. विथ्री चालणार नाही, लक्षात घ्या. मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी V1 येतो, म्हणजे यामध्ये जर रेक्टिफाय म्हणजे सुधारणा जर करायची असेल तर सुधारणा इथे फक्त सेन्स पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर कोणतं असेल, तर करेक्ट उत्तर हे ऑप्शन ए असेल किंवा ऑप्शन 1 याचं करेक्ट उत्तर असेल. तर हे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ जे असतील किंवा जे सिरीज असेल, तुम्हाला PYQ ॲनालिसिस आपल्याला स्वतःला आपल्या अभ्यासासोबत आपल्याला लिंक करता आलेली पाहिजे. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे PYQ ॲनालिसिस आपण तलाठी भरतीचे प्रत्येक टॉपिकवरचे आपण भविष्यात आणणार. हा पहिला लेक्चर होतं. ठीक आहे, जर हे कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हे व्हिडिओ किंवा हे लेक्चर शेअर करा. थँक्यू.